ठाकरे सेना की राष्ट्रवादी, सोपल समर्थकांमध्ये संभ्रम आणि उत्सुकता लागली आहे। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत का बरं थांबलाय निर्णय? मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबतची समीकरणे कारणीभूत असतील का? मग जर ठाकरे सेना भाजपसोबत जाण्याचा निर्णय झाला असेल तर सोपलही असू शकतात मंत्रीपदाचे दावेदार। नमस्कार, मी नीता देव, आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल। अशक्य ते शक्य करिता राजकारण, कारण सत्ता पद बेरक्या मने। दिल्लीतल्या राजकारणाचे पडसाद गल्लीत उमटतात हे म्हणणं खोटं नाही। केंद्रामध्ये चंद्राबाबू नितेश कुमार यांचा आधार घेतलेल्या भाजपला अधिक खासदारांचे संख्याबळ मिळाले तर हवेच आहे। विधानसभेच्या निवडणुकीत भलेही ठाकरे सेनेला अत्यंत कमी जागा मिळाल्या असल्या तरी त्यांचे खासदाराचे संख्याबळ नक्कीच दखलपात्र आहेत। आता त्यांचा संबंध सोलापुरातल्या जिल्हा परिषद आणि बार्शीच्या पंचायत समितीच्या निवडणुकांशी कसा जोडला जातोय असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल। सध्या बार्शी विधानसभा मतदारसंघातही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य पदासाठीच्या निवडणुकीची उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे। ही प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या समर्थकांचा एक मेळावा घेतला होता। त्या मेळाव्यातल्या 7-8 मिनिटाच्या छोटेखानी भाषणातील एका वाक्याने तालुक्यात राजकीय खळबळ उडवून दिली, आणि ते म्हणजे आपला विरोधक चिन्ह बदलण्याच्या तयारीत आहे। त्यापूर्वी सोपल यांच्या पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेल्या पुण्यातल्या बैठका चर्चेत आल्या होत्या। नगरपालिका आणि बाजार समिती ही सत्ता केंद्र जिंकून अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करायचा असं सोपल गटाचा मनसुबा आहे, अशीच चर्चा रंगली होती। या दोन सत्ता केंद्रांमध्ये झालेल्या पराभवाला कारणीभूत असणाऱ्या अनेक कारणांमध्ये सत्तेचा अभाव आणि राज्य शासनातला सहभाग नाही, हाही मुद्दा महत्त्वाचा मानला गेला। कार्यकर्त्यांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे असाही सूर काही सोपल निष्ठावंत व्यक्त करत होते। त्यामुळे सत्तेशी जवळीक पाहिजेच असा आग्रह काही सोपल समर्थकांनी धरल्याचं मानलं जात होतं। त्यातच राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सोपल राष्ट्रवादीच्या वाटेवर अशी चर्चा पुन्हा सुरू झाली। उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली। 16, 17, 18, 19 जानेवारी असे 3-4 दिवस लोटले, पण अद्यापही सोपल यांची राष्ट्रवादीची वाट सुकर झाली आहे का याचा काही अंदाज कार्यकर्ते आणि जनतेलाही येत नाहीये। त्यातच सोपल समर्थकांच्या मेळाव्यात कोणीही राष्ट्रवादीच्या प्रवेशाबाबत अवाक्षरही उच्चारलं नाही। तसेच राज्यातल्या सत्तेशी जवळीक हवी अशी साधी अपेक्षाही व्यक्त केली नाही। त्यामुळे संभ्रम आणखीनच वाढलाय। अर्थात सोपल हे अनुभवी, चाणाक्ष, मुत्सद्दी आणि थंड डोक्याचे नेते आहेत। कोणताही राजकीय निर्णय घेताना सोपल यांनी कधीही उतावळेपणा दाखवलेला नाही, हे त्यांच्या राजकीय वाटचालीवरून नेहमी दिसलंय। सोपल हे अजितदादांपेक्षा ज्येष्ठ असले तरी ते दादांचे राष्ट्रवादीतील समकालीन सहकारी आहेत। त्यामुळे त्यांचा दादांबरोबर थेट संवाद आहे। त्यामुळे कोणतीही राजकीय व्यूहरचना आखणे हे सोपल यांच्यासाठी फारसं नवं नाही। आणखीन 4 वर्ष विधानसभा सदस्यत्वाचा कार्यकाळ आहे। सोपल यांना भविष्यातल्या अनुकूल सत्ता संधीचा फायदा घेण्यासाठी हा मोठा कालावधी आहे। राज्यात महायुतीतल्या घटक पक्षांमध्ये मोठा अंतर्गत सुप्त तणाव आहे। सर्वच घटक पक्षांना आगामी विधानसभेच्या निवडणुकी स्वबळावर लढण्याची इच्छा आहेच। त्यामुळे आगामी राजकारणाच्या दृष्टीने अजितदादा राष्ट्रवादीकडे झुकलेल्या नेत्यांना आपल्या उपमुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून झुकते माप देऊ शकतात। त्यामुळे सोपल हा निर्णय घेतील का याची उत्सुकता आहेच। त्यातच मुंबई महापालिकेच्या निवडणुका झाल्या। भाजप आणि शिंदेसेना एकत्र राहतील, भाजपाचा महापौर होईल। मुंबईत महापालिकेमध्ये भाजप शिंदेसेना असे शासन येईल असे स्पष्टपणे दिसते। परंतु मुंबई महापालिकेत भाजप स्वबळावर आपला महापौर बनवू शकत नाही, हे देखील स्पष्ट आहे। त्यामुळे शिंदेसेना काही दबाव तंत्राचा वापर करेल का आणि ते झुगारण्यासाठी भाजपा ठाकरे सेनेची मदत घेतील का अशी ही चर्चा आहे। गेल्या वर्षभरात उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातल्या संबंधांची ही वेळोवेळी चर्चा झाली। त्यामुळे येत्या 4 वर्षात राज्य आणि केंद्रामध्ये भाजपाशी जवळीक करण्याचा निर्णय ठाकरे सेना घेईल का अशी ही शक्यता वर्तवली जाऊ लागली। ठाकरे सेना आणि भाजप यांची पुन्हा युती झाली तर ती मोठी राजकीय उलथापालथ ठरणार आहे, कारण महाविकास आघाडीमध्येही
फारसे काही आलबेल नाही. राज्यात आणि मुंबईत महाविकास आघाडी फक्त नावालाच उरली आहे. त्यामुळे महापालिकेच्या निवडणुकीतही ठाकरे सेनेचा सवतासुभा स्पष्टपणे जाणवला. त्यामुळे शिंदे सेना भाजपला सोडण्याची टोकाची भूमिका घेण्याची शक्यता नसली तरी सुद्धा एक राजकीय अंदाज म्हणून ठाकरे सेना व भाजप एकत्रीकरणाचा प्रयोग झाला तर त्याचे परिणाम बार्शीच्या राजकारणावरही उमटू शकतात. ठाकरे सेनेने राज्यात आणि केंद्रात भाजपला पाठिंबा द्यायचे आणि सत्तेमध्ये सहभागी व्हायचे ठरवले तर ठाकरे सेनेकडून मंत्रिपदासाठी जी नावं पुढे केली जाऊ शकतात त्यामध्ये ज्येष्ठ आमदार म्हणून दिलीप सोपल यांचे नाव पुढे होऊ शकते. त्यामुळेच जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीत सहभागी होण्याचा निर्णय घेण्यास सोपल शेवटच्या दिवसापर्यंत वेळ लावत आहेत का असा प्रश्न उपस्थित होतोय. सोपल हे ठाकरे सेना की राष्ट्रवादी या द्वंद्वामध्ये आहेत का असाही सवाल विचारला जातोय. ठाकरे सेनेची भाजपाशी जवळीक ही शक्यता तशी दुसरच आहे. सोपल राष्ट्रवादीला प्राधान्य देण्याची शक्यता जास्त आहे. कारण महापालिकेच्या निवडणुकांमध्ये दादांच्या राष्ट्रवादीला राजकीय सेटबॅक बसला असला तरी सुद्धा दादा हे राज्यातले पॉवरफुल नेते आहेत. त्यांचा वरदहस्त हा सोपल गटासाठी आगामी राजकारणासाठी महत्त्वाचाच आहे. त्यामुळे येत्या 2-4 दिवसात सोपल यांची भूमिका कळेलच. आम्ही हा अंदाज आणि विश्लेषण का केलंय तर सोपल यांच्या वेट अँड वॉच या भूमिकेतले राजकारण आपल्या सगळ्यांच्या लक्षात यावे म्हणून. या आणि अशाच बातम्या आणि विश्लेषणासाठी आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीतले दोन्ही गटांचे आरोप प्रत्यारोप वादविवाद षटकाटशह कुरगुडी प्रतिकुरगुडी आम्ही मांडणारच आहोत. तत्पूर्वी आपण पाहत रहा फक्त बार्शी टुडे यूट्यूब चॅनल.